नमस्कार. जय भीम, जय श्रीराम. मी जयश्री श्याम पुंडगे, वार्ड क्रमांक 16 अ मधून भारतीय जनता पार्टीकडून मी इलेक्शन लढवित आहे. नमस्कार. जय भीम, जय श्रीराम. मी नागसेन शामराव पुंडगे. आपला हा जो प्रभाग क्रमांक 16 आहे, यामध्ये जो भीमनगर परिसर आहे, भीमनगर परिसरातला रहिवासी आहे. विद्यार्थी चळवळीपासून मी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात काम करतोय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या जगातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेचं मी काम करत आलो. विद्यार्थी परिषदेने मला एक नेतृत्व करण्याची संधी दिली, मग ती जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर, आणि एक अनुभव संपन्न एक कार्यकर्ता म्हणून मला एक दृष्टी, एक विजन विद्यार्थी परिषदेने दिली. आणि त्याच माध्यमातून पुढे मी भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये, जो जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, राजकीय पक्ष, त्याचं काम करतोय. आणि भाजपने मला जो युवा मोर्चाचा जो प्रदेश आघाडी आहे, तर त्याचा युवा मोर्चाचा मला प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी दिली. त्या विधानसभा निवडणूक असेल, लोकसभा निवडणूक असेल, तर याच्यामध्येही मला प्रामुख्याने वेगवेगळ्या पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून सन्मान दिला, जबाबदारी दिली. आणि आज ही जी परभणी शहर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे 2026ची, तर या निवडणुकीमध्ये माझ्या आईला परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये जो एसटी महिला राखीव गटातून प्रभाग क्रमांक 16 अ मधून माझ्या आईला उमेदवारी दिली, तर हा खऱ्या अर्थाने एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आहे असं मी समजतो. मी मागील अनेक वर्षांपासून काम करतोय. आमच्या 7 पिढ्यांमध्ये कोणीही निवडणूक लढवलेली नाहीये. आम्ही अत्यंत सामान्य कुटुंबातून येतो. माझे वडील सिक्युरिटी गार्ड म्हणून होमगार्ड जो खाता आहे त्याच्यामध्ये नोकरी करतात, आणि अत्यंत सामान्य पद्धतीने आम्ही एक कौटुंबिक आमचं जीवन व्यापन करतोय. तर अशा सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं भाजपनं न्याय दिलेला आहे. आणि आज आपण बघतोय की देशात भाजपा आहे, राज्यात भाजपा आहे, तर त्याच पद्धतीने आता परभणीत देखील भाजपा होणार आहे. परभणीमध्ये भाजपचा महापौर बसणार आहे. आणि आज आपण बघतोय की देशामध्ये नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये हे यशस्वीपणे हे सरकार काम करत आहे. आणि एक जागतिक स्तरावरती वैश्विक नेता म्हणून नरेंद्र मोदींचं नाव झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस देखील महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. आणि त्यांच्याच नेतृत्वात आमच्या मार्गदर्शक, आमच्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वात ही परभणी शहर महानगरपालिकेची निवडणूक संपन्न होत आहे. आणि आदरणीय मेघनादिदींनी आम्हाला ही जी संधी दिली आहे, आम्हाला हा जो जनसेवेचा साठी जे पाठबळ दिलेलं आहे, आणि खऱ्या अर्थानं आम्हाला आज एवढ्या मोठ्या पक्षाचं एका सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या कार्यकर्त्याला जे तिकीट मिळालेलं आहे, तर हे मेघनादिदींनी जे पालकत्व स्वीकारलेलं आहे, तर मेघनादिदींच्या नेतृत्वात ही निवडणूक संपन्न होत आहे. आणि आम्ही सर्व शक्तीनिशी, सर्व ताकदनिशी ही निवडणूक लढवत आहोत. आज आपण बघतोय की परभणी शहरामध्ये आज परभणी शहर महानगरपालिका आहे, पण आज आपण बघतोय की बेसिक सुविधा देखील आज परभणी शहरामध्ये नाहीत. आणि त्यातल्या त्यात आमचा हा जो प्रभाग क्रमांक 16 आहे, तर याला स्लम एरिया म्हणून, मागास एरिया म्हणून ओळखलं जातं. तर मग इथं आपण बघतोय की कचऱ्याची समस्या आहे, घंटागाडी वेळेवर येत नाही, गटारं साफ केले जात नाहीत, आणि या बेसिक ज्या सुविधा आहेत, तर ह्या सुविधा देखील आज आपल्याला पूर्ण झालेल्या दिसत नाहीत. तर खऱ्या अर्थानं मी एक असा कार्यकर्ता आहे की ज्याला काम करण्याचा नाद आहे, चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. आणि आज पक्षानं मला जी संधी दिलेली आहे, तर याचं सोनं करण्याचा मी माझ्या कसोशीनं मी प्रयत्न करत आहे. आणि मी सर्वसामान्य मतदार बंधूंना, ह्या प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व नागरिकांना आवाहन करत आहे, विनंती करत आहे की आपण हे जे भाजपचे जे तिन्ही उमेदवार आहेत, मग प्रभाग क्रमांक 16 अ मधून जयश्री श्याम पुंडगे या एसटी महिला राखीव गटातून निवडणूक लढवत आहेत. 16 क मधून मोहम्मद गोजभाई आमची निवडणूक लढवित आहेत, आणि ड मधून जयश्री धबाले ह्या निवडणूक लढवित आहेत. तर या तिन्ही भाजपच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावं आणि खऱ्या अर्थानं जनसेवेची संधी द्यावी, मी अशी विनंती करतो. आणि आज आपण बघतोय की देशात सरकार आहे भाजपचं, राज्यात सरकार आहे. परभणीमध्ये देखील मेघनादिदींच्या सक्षम नेतृत्वाखाली वेगवेगळी मोठमोठी विकास कामं होत आहेत. तर आपल्या प्रभागाचा जर खऱ्या अर्थानं विकास आपल्याला करायचा असेल, तर मला असं वाटतं की भाजपचे जे ज्या ईव्हीएम मशीनवरती जे 3 कमळचे जे चिन्ह आहेत, हे दाबून इथल्या नागरिकांनी खऱ्या अर्थानं प्रभागामध्ये तिन्ही कमळाचे नगरसेवक निवडून आणावेत आणि आपल्या प्रभागाचा विकास करून घ्यावा, अशी मी आपल्याला आवाहन करतो, विनंती करतो. आमच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये एक सर्वात ज्वलंत अशी समस्या आहे की जो भीमनगर रेल्वे गेट आहे. तर ह्या भीमनगर रेल्वे गेट दिवसातून 24 तासामधून 48 वेळा हा गेट लागतो, आणि प्रचंड ट्रॅफिकची समस्या होते. आणि परभणीची अर्धी जनरेशन, अर्धी पॉप्युलेशन ही त्या रेल्वे गेटच्या पलीकडे राहते. तर आपण बघतो की ट्रॅफिकच्या आणि या रेल्वे गेटच्या, भीमनगर रेल्वे गेटच्या प्रॉब्लेममुळे अनेक अटॅकचे पेशंट तिथं त्या ट्रॅफिकच्या ह्याच्यात अडकून राहिल्यामुळे ते जागेवर एक्सपायर झालेले आहेत. अनेक प्रेग्नेंट महिला चा जीविताला धोका यामुळे निर्माण झालेला आहे. डिलिव्हरी काही महिलांची त्या ऑटो रिक्षामध्ये झालेली आहे. तर हा जो ज्वलंत असा जो आमच्या प्रभागातली जी समस्या आहे, अडचण आहे सगळ्यात मोठी, तर मी आमच्या प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व मतदारांना, नागरिकांना
आश्वासित करू इच्छितो की आमचं हे जे तीनचं पॅनल आहे, हे जे आम्ही जर 3 नगरसेवक जर आमच्या प्रभागातील नागरिकांनी जर निवडून दिले, तर आमच्या परभणी जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्री आहेत आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वात, यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे आणि आम्ही खऱ्या अर्थानं हा भीमनगर रेल्वे गेटची जी समस्या आहे, तर या ठिकाणी पर्यायी व्यवस्था फ्लायओव्हर होण्यासाठी आम्ही मेघनादिदींच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली पाठपुरावा करू आणि ही समस्या कायमची मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं मी या ठिकाणी आमच्या नेत्यांच्या वतीनं, आमचे केंद्रामध्ये सरकार आहे, रेल्वे मंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही मेघनादिदींच्या नेतृत्वात हा प्रश्न नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू, असं मी आपल्याला आश्वासित करतो. आणि आपण बघतोय की आज शहरामध्ये अनेक महिला उमेदवार उभ्या आहेत. तर काही जणांची पत्नी उभी आहे, कोणाची आई उभी आहे, कोणाची बहीण उभी आहे. तर आमच्या ज्या हा उमेदवार आहेत, जयश्री श्याम पुंडगे, ही माझी आई म्हणून फक्त हिला उमेदवारी पक्षाने दिलेली नाही, तर माझी आई जयश्री श्याम पुंडगे यांनी प्रभागामध्ये मागच्या 30 वर्षापासून सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. विश्वकर्माच्या ज्या महिलांना ज्या योजना मिळवून देण्यासाठी 2000 पेक्षा जास्त महिलांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत. लाडकी बहिणी जी योजना महाराष्ट्र शासनाने लागू केली, तर याच्यामध्ये अनेक महिलांना, असंख्य हजारो महिलांना याच्यामध्ये लाभ मिळवून देण्यासाठी माझ्या आईने प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर बचत गटाचं मोठं नेटवर्क माझी आई चालवते. 400 पेक्षा जास्त बचत गट, शहरातले जे अल्पसंख्याक, मुस्लिम आणि दलित महिलांचे जे बचत गट आहेत, तर त्याचं जे संघटन चालतं, त्याची आई माझं काम जिल्हा पातळीवरती करते. तर ह्या महिला बचत गटांच्या महिलांना त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्या आर्थिक सक्षम व्हाव्यात, याच्यासाठी देखील माझी आई काम करते. 40 पेक्षा जास्त बचत गटांच्या महिलांना शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टर मिळवून देण्याचं काम माझ्या आईने केलेलं आहे. तर त्याचबरोबर ह्या बचत गटाच्या महिलांना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचा लघु उद्योग कसा निर्माण होता येईल, याच्यासाठी देखील प्रयत्न केलेले आहेत. आणि त्याचबरोबर जे कौटुंबिक समस्या होतात, मागास प्रभाग असल्यामुळे शिक्षणाचं प्रमाण कमी असतं, कौटुंबिक वादविवाद होतात, तर याच्यासाठी असंख्य हजारो कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून माझ्या आईने वाचवलेले 498च्या केसेसमध्ये कौटुंबिक समोपचाराने तो वाद मिटवून त्या कुटुंबाचा संसार पुन्हा सुखाने कसा फुलेल, याच्यासाठी देखील माझी आई अनेक याच्यामध्ये काम करत असते. अनेक घटस्फोटित महिला असतील, परित्यक्त्या महिला असतील, त्यांचं म्हणजे पुनर्विकास कसा व्हावा, त्यांचं हे व्हावं, याच्यासाठी देखील माझी आई काम करत असते. आणि सामाजिक क्षेत्राचा एक आवड आहे आणि ज्याला आपण म्हणतो की काम करायचा नाद आहे, आणि तोच वारसा, माझ्या आईचा वारसा मला आलेला आहे. त्याच माध्यमातून मी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात काम करतोय. तर म्हणून मी सर्व मतदारांना आवाहन करतो की मी सुरुवातीलाही सांगितलं की आमच्या 7 पिढीमध्ये कोणी निवडणूक लढवलेली नाही, आम्हाला कुठलाही राजकीय वारसा नाही. तर आमचा हा जो जगातला सर्वात मोठा पक्ष आहे भाजपा, आणि मेघनादिदींच्या नेतृत्वात आम्ही हे इलेक्शन लढवतोय. तर मला सर्वसामान्य ह्या कुटुंबातून येणारे आम्हाला ह्या प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व मतदार बंधूंना मी पुनश्च एकदा विनंती करतो आणि आवाहन करतो की आम्हाला भरघोस मतांनी निवडून आम्हाला जनसेवेची संधी द्यावी, ही विनंती. धन्यवाद.